नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. तेग्याने खिशातून चमची बाहेर काढली आणि तो सुपारी कातरू लागला. तेग्याचा मामा मल्ला आत आला. त्याने एकवार नागीकडे आणि तेग्याकडे पाहिले. तेग्याने सुपारी तोंडात टाकीत विचारले, मामा कुठं गेला होतास? मसनात. तेग्या, माणूस हायच का स्वांग? गावात कुणाचं लगीन होतंय का नाही? 6 महिनं झालं तुमच्या लग्नाला. जेव्हा बघावं तेव्हा गुलगुल बोलत बसतूयास. मग काय करावं म्हणतोस? बायकू राखत बस. अरे गावचा नाईक तू. गावात तोंड काढाय दिनात. एक कामगिरी नाही झाली, गावानं खायचं काय? पण काळूनं वर्दी आणली आहे कुठं? दादा येऊन गेला त्यो. बाहेर बसलाय बघ कट्ट्यावर. तेग्या गडबडीने बाहेर आला. पाठोपाठ मामाही होताच. तेग्या बाहेर येताच काळू उठला. तेग्याने विचारले, काय काळू? 4 गाड्या सुटणार हाईत रातच्याला दडीसनं. लगीन जातं या वाटतं. नक्की? वय, मग साऱ्यासने सांगून ठेव. काळूचे तोंड हरकले. काळू उंचा पुरा पसरट छातीचा होता. पिळदार हातात काठी पेलत तो म्हणाला, लई सांगायची? कशाला? 4च गाड्या आहेत नवं. अदमाचे पोरं काढ, पण चांगली कांबासारखी काढ. वय, म्हणत काळू गावाकडे सुटला. संध्याकाळी तेग्या आपली फरशी दगडावर चोळीत होता. मल्ला चिली मोडीत बसला होता. तेग्याने फरशीला धार लावून होताच तवलीतल्या पाण्याने चूळ भरली. मल्लाने विचारले, तेग्या मी येऊ का र? तू कशाला? राहा घरात. तेग्या घरात जात म्हणाला. मल्ला तसाच बसून राहिला. तेग्याने नागीने वाढलेल्या ताटलीकडे एकवार पाहिले. भाकरीचे तुकडे मोडून तो पाण्याच्या घोटाबरोबर गिळू लागला. नागी काही न बोलता तेग्याला वाढत होती. अचानक तिने तेग्याजवळचा फरशीचा बटवा उचलला. फरशी काढली. धारावलेल्या फरशीचे पाते चिमणीच्या प्रकाशात उजळले. फरशीची धार बघण्यासाठी नागीने फरशीवरून अंगठा फिरवला. अयो, म्हणत तिच्या हातून फरशी गळून पडली. तेग्या गडबडीने उठला. त्याने नागीचा अंगठा धरला आणि निरखला. रक्ताची रेषा अंगठ्यावर उमटली होती. तेग्याने झटकन तो अंगठा आपल्या तोंडात घातला आणि जोखून जोखून तो रक्त थुंकू लागला. नागी त्याच्याकडे पाहून तोंडाला पदर लावून हसत होती. हसाय काय झालं? तेग्याने विचारले. सोड माझा हात. फरशी लागून मरत नाही मी. साधी धार नाही ती. हाय माहीत मला. आता पुरं की. धावमारीचा पाला लावीन मी. बरं, म्हणत तेग्याने फरशी पिशवीत ठेवली आणि येतो म्हणून बाहेर पडला. त्याच वेळी डोंगराच्या कडेवर आलेली चंद्रकोर त्याला दिसली. पचकन थुकून तेग्या म्हणाला, मामा चंद्रम दिसला. अरे त्यो काय राहणार हाय? आता जाईल खाली. कौल लावून जा. त्यो बघ आलाच काळू. काळू म्हणाला, तेग्यादा सारी पुढं गेल्यात. चल. तेग्याने आपली फरशी उचलली आणि ते दोघे त्या अंधूक चांदण्यात दिसेनासे झाले. जंगलातल्या दुर्गाईच्या छपरीसमोर सारे गोळा झाले होते. देवीसमोर ठावके तेवत होते. तेग्या आणि काळू जाताच सारे उठून उभे राहिले. काळूने नारळ काढून तेग्याच्या हातात दिला. तेग्याने तो देवापुढं ठेवला आणि नंतर नारळ उचलून देवीसमोरच्या दगडावर फोडला. काळूने 2 फुले तेग्याच्या हातात दिली. तेग्याने ती नारळाच्या पाण्यात भिजवून देवीवर चिकटवली. सर्वांनी हात जोडले. तेग्या फुलांकडे पाहत होता. थोडा वेळ गेला आणि उजवे फूल टपकन पडले. तेग्याने समाधानाने निश्वास सोडला. सारे कुजबुजू लागले. काळूने सर्वांना प्रसाद वाटला. रानातील रातकिड्यांचा आवाज 4ही बाजूने अखंड येत होता. देवळापुढच्या ठावक्यामुळे काळोख जाणवत होता. चंद्र पुरा मावळला होता. बसलेल्या माणसांची कुजबूज हळूहळू बंद झाली. सारेजण चुपचाप बसले. क्षणाक्षणाला अस्वस्थता वाढत होती. कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तेग्या म्हणाला, थांबा. पुन्हा सारे स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांच्या कानावर अस्पष्ट शीळ आली. त्या शिळेला तसेच उत्तर दिले गेले. असे 1-2 वेळा झाले. पावले वाजली. तेग्याने विचारले, कोण ते? मी भीमा. काय र? गाड्या पुलावर आल्यात. किती आहेत? 3. पुन्हा कुजबूज झाली. तेग्याने सर्वांना सूचना दिल्या. सर्व मंडळी उठून उभी राहिली. फरशा काठ्यांना चढवण्यात आल्या. तेग्याने बजावले, सांगून ठेव तू. बघता बघता सारी कामगिरी आटपली पाहिजे. मारहाण करायची नाही. बोंब उठली तर चांबडी लोळवीन. मागं पुढं नजर ठेवा.
नाही तर सोजीराची गाडी येईल आणि बसतील गोळ्या. मी पुढल्या वळणावर आहे. तसं काय दिसलं तर झाडं पाडतो रस्त्यात. सकाळीच कच्चं करून ठेवलंय. 2 शिट्ट्या आल्या तर जंगलात घुसा आणि गाव जवळ करा. तुमच्या पाठोपाठ मी हायच. आत आपापली जागा गाठा. चल तुका माझ्याबरोबर चल. घेवा देवाचं नाव. चांग भलं चांग भलं. सर्वांनी दाद दिली. दुसऱ्या क्षणी जंगलात पांगापांग झाली. रस्त्याच्या वळणावर तेग्या आणि तुका एका झाडावर चढले. सगळीकडे काळोखाचे राज्य होते. तेग्याने मोठ्याने घुबडाचा आवाज दिला. काही क्षणातच परत तसलाच आवाज खालून आला. तेग्या समाधानाने झाडावर बसून राहिला. तेग्याने तुकाला डिवचले. तुकाने पाहिले. रस्त्याच्या टोकाला स्पष्ट मिनमिनता प्रकाश दिसत होता. हळूहळू गाड्यांचा करकरणारा आवाज व बैलांच्या गळ्यातील सरांचा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. गाड्या जसजशा जवळ येत होत्या तसतसा तेग्या अधीर होत होता. अचानक एक कर्कशीळ रान भेदून गेली. तेग्याने व तुकारामाने झाडावरून उड्या ठोकल्या. पाठीमागचा रस्ता न्याहाळीत ते चालू लागले. थोडासा गोंधळ तेग्याच्या कानावर आला, पण लगेच तो शांत झाला. तेग्या आनंदाने तुकाला म्हणाला, काम फत्ते तुक्या. गेली 6 वर्षे हे करतोय नवं. तसा चुकायचा नाही मी. गाड्या जसजशा नजरेत येऊ लागल्या तसा तेग्या भांबावला. गाड्यांजवळ एक घोडेस्वार दिसत होता. तेग्याच्या माणसांनी गाड्यांना वेढा घातला होता. तेग्या तुकाला म्हणाला, अरे त्यो बाळा तर नवं. तसंच वाटतं या, तुका निरखत म्हणाला. गडबडीने तेग्या धावला. तेग्याला पाहताच सारे दूर सरले. काळूच्या घोंगडीच्या खोळीत दागिने चकाकत होते. साऱ्यांनी चेहरे झाकलेले होते. तेग्याने तिकडे लक्ष दिले नाही. तो त्या घोडेस्वाराजवळ गेला. जवळ जाताच त्याला शंका उरली नाही. तो इनामदारांचा बाळा महार होता. तेग्या एकदम म्हणाला, कोण बाळा? बाळाने घोड्यावरून आश्चर्याने पाहिले. छाप्यापेक्षाही त्याला तेग्याला पाहून आश्चर्य वाटलं. तेग्याने विचारले, गाडीत कोण आहे? आईसाब. बाळाला वाचा फुटली. बाळाला आता धीर आला होता. स्वतःला सावरून तो म्हणाला, तुझ्या जीवावर आम्ही रातच्या गाड्या सोडल्या. आईसाब म्हणल्या, तेग्या असताना आपणासनी बारीत कसलरी भीती, पण तेसनी काय ठाऊक, खाल्ल्या अन्नावर थुकणारी जात आहे तुमची. तेग्या पुढचे बोलणे ऐकण्यास थांबलाच नाही. तो गाडीकडे धावला. गाडीपाशी जाताच तो म्हणाला, आईसाब मुजरा करतो. चूक झाली. एक बार पोटात घाला. क्षणभर शांतता पसरली. थोड्या वेळाने गाडीतून आवाज आला, कोण? तेग्या? बरं झालं बाबा तू आलंस ते. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. कसं का होईना, बरं झालं तू वेळेवर आलास ते. तुला हवं ते घे आणि सोड बाबा आम्हाला. ते ऐकताच तेग्याच्या डोळ्यात खळकन पाणी आले. तो बसल्या आवाजात म्हणाला, आईसाब नोकराकडनं जोड्यानं मारायला लावा, पण असं बोलू नगसा. तुमचं अन्न खाल्लंय आम्ही. मी जिता असताना तुमच्या सुतळीच्या तोड्याला बी धक्का लागायचा नाही. तेवढे बोलून तेग्या काळूकडे वळला. फाडकन काळूच्या मुस्काटात मारून तेग्या कडाडला. साधी माणसं बी वळखता येत नाहीत होय तुम्हासनी? बघत काय राहिला सा? ठेवते सारं गाडीत. आणि नंतर तो साथीदारांकडे वळून म्हणाला, जर कुणी काय घेतला असेल तर आत्ताच्या बऱ्या गुमान ठेवा, नाही तर माझ्याशी घाट आहे. पुढच्या गाडीवर गाडीवानाजवळ येऊन एक एक जण नख टाकीत होता. सगळे मागे सरकल्यावर तो गाडीजवळ जाऊन म्हणाला, आईसाब समद बघून घेवा. काय गेलं असेल तर आत्ताच सांगा. थोड्याच वेळात गाडीतून आवाज आला, सगळं काही पोचलं बाबा. बाळा? बाळा चटकन उठून गाडीजवळ गेला. नंतर तेग्याच्या हातात नोटा देत तो म्हणाला, हे घे. नग मला. मागे सरत तेग्या म्हणाला, तेग्या अरे घे ते. गाडीतून पुन्हा आवाज आला, नग आईसाब, पण देयचाच असेल तर एक मागणं हाय बघा. काय? सरकारांच्या कानावर हे घालू नगासा. चांबडी लोळवत्याल आमची. तर र बाळा म्हणाला. त्याला आता जोर चढला होता. शेण खाताना गोड वाटतं या, आणि आता म्हणतोय सांगू न ग. उपलानी जात. तोंड सांभाळ बाळा, तेग्या म्हणाला. तू काय हातानं काकणं भरली होतीस वैर? आत कुत्र्यागत जीभ हातभर लांब सोडून बोलतोयास. ती काय तवा टाळ्याला चिकटली होती वैर? बेईमान तू. आम्ही नव्हं. तेग्या आता भांडू नको. गाडीतून आवाज आला, झालं गेलं होऊन गेलं तेग्या. काळजी करू नकोस. ह्यांच्या कानावर मी नाही घालणार. आता गाड्या जाऊ देत. थांबा आईसाब, आम्ही बी सांगती येतो. बारी पार करून मगच आम्ही जातो. बारी संपेपर्यंत तेग्या गाड्यांबरोबर चालत होता.
पहाटेला गाड्यांनी बारी ओलांडली आणि तेग्या माघारी वळला. कोणालाही तेग्याकडे पाहण्याचे अथवा त्याच्याशी बोलण्याचे अवसान होत नव्हते. सारे चुपचाप चालले होते. दिवस उगवायला सारे गावात येऊन पोचले. सारे आपापल्या घरी जाण्यासाठी वळले. तोच तेग्या ओरडला, खबरदार, कोण परभारीच पसार होईल तर. सारे चपापून थांबले. रात्रीच्या जागरणाने व मनस्तापाने तेग्याचे डोळे तांबडे झाले होते. तेग्याने एकवार साऱ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली व काळूवर नजर रोखून तो म्हणाला, काळू, पुढे ये. काळू पुढे आला. कोरड्या पडलेल्या ओठांवर तो जीभ फिरवीत होता. तेग्याने विचारले, गाड्यांची वर्दी कुणी आणली? मीच आणली. तू गेला होतास दड्डीला? नाही. पण धाडकन तेग्याची बोटं काळूच्या गालफडात बसली. तो ओरडला, आता हे निस्तरणार कोण? काळू स्वतःला सावरीत म्हणाला, पण नाईक, तुम्ही पुढं आला नसता तर कुणाला बी ओळखलं नसतं. काळू, तेग्या गरजला, खास बेरडाची कुळी सांगताना लाज नाही वाटत? ज्याचं खातोस त्याच्या गाड्या लुटतोस. आम्ही नाही खाल्लं, तू खाल्लं असं. काळू असे काही बोलेल असे तेग्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्याच्या कपाळावरची शिर उभी राहिली. काळूलाही बोलल्याचा पश्चाताप झाला. तेग्याने घरासमोर सोडलेल्या बैलगाडीकडे पाहिले अन ओरडला, बघता काय, बांधा चाकाला. गावचा नाईक म्हणजे गाव नवं होय? बांधा म्हणतो नवं? चौघांनी बघता बघता काळूला पकडले. काळू धडपडत होता. त्याला चाकाजवळ फरफटत नेले आणि त्याचे हात चाकाला बांधले. घरच्या कट्ट्यावर चढून तेग्याने छपरावर कोवलेला चाबूक काढला. ऊन चढत होते. सारे स्थिर नजरेने तेग्याकडे पाहत होते. काळूचे तोंड गाडीकडे होते. ताणून बांधलेले हात सोडवण्यासाठी तो धडपडत होता. धीमी पावले टाकीत तेग्या गाडीजवळ गेला. सारे अवसान एकवटून काळू म्हणाला, तेग्या, बरं होणार नाही, सांगून ठेवतो. तेग्याने काही न बोलता त्याच्या पाठीवरच्या शर्टावर हात घातला. टर्कन आवाज करीत शर्ट खालवर फाडला. काळूची काळी कुळकुळीत पाठ उघडी पडली. तेग्याने एकवार सर्वांकडे पाहिले आणि सैलवादी सोडून एक फाटकन चाबूक त्या पाठीवर ओढला. काळूच्या पाठीची कमान झाली. त्याचे पोट चाकाला टेकले. पाठीवर एक पांढरा वळ उठला. बोटासारखी नाडी पाठीवर टरारली. तेग्याने पुन्हा हात वर केला आणि पाठोपाठ 5-6 आडवे तिडवे चाबूक सनसनून ओढले. पण काळूच्या तोंडून शब्द फुटला नाही. तेग्याने परत हात वर केला. तोच त्याच्या कानांवर शब्द पडले, थांब. तेग्याचा हात वरच्यावर थांबला. त्याने मागे पाहिले. नागी डोक्यावर मोळी घेऊन उभी होती. नुकतीच ती जंगलातून आली होती. तिने उभ्या उभ्या जमिनीवर मोळी फेकली आणि ती पुढे धावली. तिला अडवीत तेग्या म्हणाला, नागी, तू आड येऊ नगस. बाई माणसाचं काम नाही. तू जा घरात. सरक, नागी द्वेषाने म्हणाली. जीव घेणार का काय त्याचा? पाठीचं धिरडं केलंस त्याच्या? तेग्याचा हात झिडकारून नागी पुढे आली आणि काळूचे हात सोडू लागली. हाताला चाबूक फेकून तेग्या घरात गेला. काळूचे हात सोडताच काळू खाली पडला. त्याला उठवीत नागी म्हणाली, बघतायसा काय, ह्याला उचलून कट्ट्यावर घेऊन येवा. साऱ्यांनी काळूला उचलून कट्ट्यावर नेले. नागी गडबडीने घरात गेली आणि करवंटीत हळद कालवून घेऊन बाहेर आली. काळू विव्हळत जमिनीवर पडला होता. त्याच्या पाठीवर रक्त फुटले होते. नागी त्याच्याजवळ बसली आणि हळूवार हाताने ती हळद तिने काळूच्या पाठीला लावली. काळू विव्हळला. पाणी, थांब म्हणत नागी गडबडीने आत धावली. तिने पाण्याचा तांब्या आणला आणि त्याला बस्ता करून पाण्याच्या तांब्या त्याच्या ओठाला लावला. तिच्यावर नजर रोखीत पाणावलेल्या नजरेनं तो म्हणाला, अक्का, तू होतीस म्हणून वाचलू बघ, नाहीतर तेग्यादा माझा जीवच घेता. आत जा तुम्ही. कसा बसा काळू उठला. माणसे पुढे झाली. त्यांनी काळूला आधार दिला. ते सारे लोक दिसेनासे होईपर्यंत नागी तिथेच उभी होती. ती आत गेली. तेग्या तेव्हा पान खात बसला होता. नागी त्याच्यासमोर गेली आणि म्हणाली, का मारलंस त्याला? चुकी केली त्यानं. कसली? तेग्याने मान वर केली आणि नागीच्या डोळ्याला डोळा देत तो थंड आवाजात म्हणाला, नागी, रात्री गाड्या कुणाच्या अडवल्या होत्या माहीत आहे? नागीने नकारार्थी मान हलवल्या. सरकारांच्या गाड्या होत्या. आईसाब होत्या गाडीत. अगं बया, अन मग? डोळे विस्फारित नागीने विचारले. तेग्याने सारी हकीकत नागीला सांगितली आणि तो म्हणाला, नागी, सांग बघू, मी येळेवर गेलो नसतो तर आता काय झालं असतं? आता मालका मोरं जायला तोंड आहे का? ह्यात तुझी काय चुकी? आणि आईसाब सांगणार नाहीत. पण त्यो बाळा म्हार हाय नवं? सांगितलं तर सांगितलं.
सांग मालकाला समद घडलं ते. सकाळी जातो वाड्यावर. कशाला? दसऱ्याला जातस तवाच काय होयाचं ते होऊ दे. अन मामा कुठं गेला? सकाळीच दड्डीला गेला, येईल जेवाला. नागी घरात गेली. तेग्या उठला. रात्रीच्या जागरणाने त्याचे डोळे रखरखत होते. त्याने आपले कपडे घेतले आणि नदीची वाट धरली. पण त्याच्या डोळ्यांसमोर सारखा मालकाचा वाडा दिसत होता.